इकडे भाजपनं शिवस्मारकाचा कार्यक्रम हायजॅक केल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी टीकेची तोफ डागली। जेम्स लेन प्रकरणाच्या वेळेला भाजप कुठे गेली होती असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला। भूमिका काय हे आता आपण जाणून घेणार आहोत। शेट्टी साहेब, आपण म्हटलंय की शिवाजी महाराज ही कुणाची मालमत्ता नाही, खासगी। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होत असताना त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सामील करून घेतलं पाहिजे, सगळ्यांना सामील करून घ्यायला पाहिजे होतं। परंतु जणू काही ही आपलीच मालमत्ता आहे अशा आविर्भावामध्ये भारतीय जनता पक्षानं हा संपूर्ण कार्यक्रम हायजॅक केला, हे काय बरोबर नाही। कारण हा सरकारच्या वतीनं कार्यक्रम होतोय म्हटल्यानंतर तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला बरोबर घेऊन व्हायला पाहिजे होता। परंतु शोभायात्रा असून दे किंवा स्मारकाचं भूमिपूजन असून दे किंवा अन्य सगळ्या गोष्टीमध्ये जणू काही मुंबई महापालिका आम्ही आता जिंकलेलीच आहे आणि फक्त केवळ आमच्या महापालिकेच्या निवडणुकीसाठीच हा कार्यक्रम होतोय अशा आविर्भावामध्ये कार्यक्रम होतोय, हे बरोबर नाही आहे। आपण थेटपणे म्हटलंय की जेम्स लेनच्या वेळेस तुम्ही बिळात लपलेले होते, ही जरा टोकाची भूमिका होत नाही का आता भाजपच्या विरोधात? नाही, जे वस्तुस्थिती मी बोललो, कारण जेम्स लेन प्रकरणामध्ये ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झालेला होता त्यावेळी भारतीय जनता पक्षाची भूमिका ही कशी होती हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि ती मी फक्त आठवण करून दिली। त्यावेळी मग हे प्रेम कुठे गेलेलं होतं? भाजपने असं म्हटलेलं आहे की आम्हाला या विषयाचं राजकारण करायचं नाही, आम्ही याचं राजकीय क्रेडिट घेऊ इच्छित नाही, परंतु इनडायरेक्टली जसं तुम्ही आरोप करताय तसं त्यांचं म्हणणं आहे की आपणही राजकारणाच्या प्रेरित होऊन याला विरोध करताय भाजपला। असं काही नाहीये, राजकारण करायचं नाही म्हणून तर आम्ही असं म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराज ही काही कुठल्या पक्षाची मालमत्ता नाही, ती संपूर्ण महाराष्ट्राची आहे।